विषयातल्या अपॉइंटमेंटाचो तो विषय आशिल्लो ह्या सब्जेक्टाच्या आणि त्या वेळाचेर युनिव्हर्सिटी भितर एक प्लॅन शिजतालो की गोंयच्या भुरग्यांक डावलून भायल्या लोकांक घेवपाचो. आमी तेन्ना युनिव्हर्सिटीचेर मोर्चा व्हेलो, घेराव घातलो व्हायस चॅन्सलराक आनी थंय बाकीचे कोण आशिल्ले तांकां, आनीक कांय प्रमाणात आमच्यो मागण्यो मान जाल्यो. आमी म्हणनात की आमच्यो मागण्यो संपूर्णपणान मान न्ही जाल्ली म्हण. विधानसभेतय बी ह्या विशयाचेर मोठो आवाज जालो. पण आमकां दिशिल्लें की आमी इतलो बोवाळ करतकीर आमचें सरकार जागी जातलें, जे सरकारान गोंयच्या लोकांचो इंटरेस्ट प्रोटेक्ट करपा जाय ते सरकार जातलें आनी सरकार कितें तरी इंटरव्हेन्शन करतलें, बिकॉज सरकार पयशे दिता युनिव्हर्सिटी. सो सरकार कितें तरी इंटरव्हेन्शन करतलें म्हण बीजेपीचें जे सरकार आसलें. पण दुर्दैवान ह्या सरकारान आमी वेगवेगळ्या विशयाचेर जो आवाज उठयल्लो ताची मात सुद्दां दखल घेतली ना. आनी ताका लागून तो जो व्हायस चॅन्सलर आसा हरिलाल मेनन म्हणटा ताका रान मेकळे मेळ्ळें युनिव्हर्सिटी आपल्याक जाय तशी अकॉर्डिंग टू हीज विम्स अँड फॅन्सीज चलोवपाक. आमकां दिशिल्लें ताका एक मातसो धड मेळ्ळा आनी ताका लागून तो हाजे नंतर तरी हे पिलू परती सोडपाना की गोंयच्या लोकांक डावलून भायल्यान घेवपाचें. पूण कालच्या एका पेपराचेर ताजी एक व्हडलो इंटरव्यू आयला आनी ताणें एक स्टेटमेंट केला, डोमिसाईल क्लॉज इन फॅकल्टी हायरिंग अफेक्ट्स NIRF रँकिंग. म्हणजे तो डायरेक्टली सांगता की डोमिसाईल क्लॉजा लागून तांचे NIRF रँकिंग देंवता म्हण. आनी एक ब्लॅटंट लाय, सामकी खोटी गजाल ही व्हायस चॅन्सलर हांगा मांडटा. इनफॅक्ट ताका आमकां दिशिल्लें की आमची वखद पडटकीर तो जाग्यार आयलो म्हण, पण तो मात सुद्दां जाग्यार येवना. इनफॅक्ट ताजे प्लान भायल्या लोकांक परते हाडपाचे परतून शिजतात असो ही तेगे मुलाखत आनी हे ताणें जें दिलें पळय ताजे वयल्यान आमकां दिसता. ताजी मुलाखतीक ताणें जे मुद्दे उपस्थित केलात ते कशे फॉल्स आसात, कित्याक वील टेल यू दॅट की दे आर फॉल्स, आनीक यू रिक्वायर प्रूफ फॉर दॅट की बाबा हे फॉल्स तुमी म्हणटा खंयच्या आधाराचेर म्हणटात. हे आमी तेकाय आमी सबळ पुरावो दितात की ताणें जे म्हणलां ते कशें फॉल्स आसा ते. आनी ताजे खातीर हांव मागता म्हाजो सहकारी जनरल सेक्रेटरी दिलीप प्रभुदेसाय हाजे कडेन मुखारले सुत्रां घेवची. गुड मॉर्निंग. एक्चुअली VC जे क्लेम केल्या, हरिलाल मेननान जे क्लेम केल्या की रँकिंग देंवता गोंयकार जे फॅकल्टी आसा तांचे लॅक ऑफ क्वॉलिफिकेशना खातीर, ही सामकी फट गजाल. फट गजाल इतले खातीर की आमची म्हायती प्रमाणे गोवन जी फॅकल्टी आसा, गोंयची फॅकल्टी जी युनिव्हर्सिटीत आसा, हांव एक थोडी नांवां घेता. कौस्तुभ पिळोळकार म्हणून आसा, विजय दत्त वेरेकार आसा, सुंदर धुरी, राजेंद्र गाड, जीवन परब, नारायण बेत्रेकार, दिगंबर परब, विधान शिंकरे, प्रणय मोरजकर आनी खूब नांवां आसा ज्यांची कितलीशीच पब्लिकेशन आसा आनी खरें क्रेडिटेबल पब्लिकेशन आसा जी पियर रिव्ह्यूड पब्लिकेशन जर्नलान पब्लिश जाली. हाजे विरुद्ध हांव फूल नांव घेवपाक सोदना, फक्त नॉन गोंयकार 8 नांवां घेता थोडी फॅकल्टीची. एक ठाकरन म्हणून आसा, एक पुरंदरे म्हणून आसा, एक त्रिपाठी आसा, एक सोमय्याजी आसा. आतां ह्यान सांगपाक गरज ना की गोंयकार न्ही म्हणून. आता हे 4 एक्झाम्पल्स हांची पब्लिकेशन जवळ नाच असल्यार सुद्दां 1-2 कितें तरी आसतलें. आता खंयच्या बेसिसाचेर हो VC म्हणटा की गोंयकार आर लेस क्वॉलिफायड बाय वे ऑफ पब्लिकेशन, हे ताणें प्रूव्ह करून दाखोवचें. तो अशें ऑफ द कपचे रिमार्क पडटा इंटरव्यू, ताजे वाट्यार ताणें डेटा दिवचोन सांगचें की आमकां की कशें गोंयकार हे आसा. एक्चुअली हाजी पळय संपूर्ण कारकीर्द आसा एज व्हायस चॅन्सलर. संपूर्ण कारकीर्द फक्त ताणें नॉन गोंयकारां कशी ह्या युनिव्हर्सिटीत हाडप, तांकां एक तांचे इन्कमाचे एक सोर्स युनिव्हर्सिटी जाल्या, दॅट इज द फॅक्ट. हाणें स्वता युनिव्हर्सिटीचेर ते कांयच करूं ना. युनिव्हर्सिटीचें रँकिंग जे देंवत आसा ताजी इतलेंच ताणें केलां, ताजी कारणीभूत तो. आनी दीस इज व्हेरी ऑब्वियस फ्रॉम द फॅक्ट की ताणें जें कितें पळय क्लेम केलां इंटरव्यूत ते सगळे फ्रॉड. Actually, the Goa University today under this Vice Chancellor has become a den of frauds and lies. Example म्हणल्यार तो म्हणटा की कॅम्पस प्लेसमेंट 23-24 59% पावले and he is proud of it. Actual fact कितें
तर कॅम्पस प्लेसमेंटा खातीर लास्ट 4-5 वर्सां कसलोच एफर्ट जाल्लो ना युनिव्हर्सिटीत. आणि 59% तो पळय 23-24 क्लेम करता ते जर आमी पळयले कितें तर मोस्ट ऑफ दीज आर टीचिंग पोझिशन्स इन हायर एज्युकेशन डिपार्टमेंट अँड हायर सेकंडरी इन्स्टिट्यूशन इन द स्टेट. जे लोक पळय थंय पास जावन जे स्वताचे हाजेर जाणी एप्लाय केला टीचिंग पोझिशनाक आनी जांकां जॉब मेळ्ळ्या ते हाका खबर नाशिल्लें खंयचे ते. हाणें पत्र बरयल्या प्रिन्सिपलाक इन्स्टिट्यूशनाचे लास्ट 5-6 म्हयन्याक आणि त्या प्रिन्सिपलाक विचारलां की बाबा तुमची हातूंत कोण लागल्या आमची पास आउट जाल्ले आणि ती नांवां कंपायल करून ताणें ते 59% फिगर फॅब्रिकेट केला. नॅकाची टीम फालच्यान येवपा आसा 3 दिसां खातीर. आतां तो भरपूर जाणा की आपलो स्कोर आनी देंवतलो म्हणून आणि तो स्कोर देंवतलो हे भंयान ताणें पयलींच एक हव निर्माण करपाक प्रयत्न केला की हे सगळें जाता ते गोंयकाराक जॉब मेळटा. This is only to defend himself, but his incompetence is the reason for आमची युनिव्हर्सिटीची दशा. दुसरे तो म्हणटा की एक्सटेन्शन प्रोग्राम्स खूप केल्या युनिव्हर्सिटीन आणि नॅक ताजे खातीर आमची ग्रेड वाडयतले म्हणून. एक्सटेन्शन प्रोग्राम्स म्हळ्यार कितें फॉर एक्झाम्पल विलेजींनी वचून जे थंयचे लोकां खातीर गांवचे लोकां खातीर जे युनिव्हर्सिटी प्रोग्राम करतात एडल्ट एज्युकेशन म्हण बाकी कसले आसा ते प्रोग्राम केल्या म्हणून तो क्लेम करता. एक्च्युअल फॅक्ट इज लास्ट 4-5 वर्सां जे प्रोग्राम पयलीं चलताले ते बंद पडले आणि हाणें टिचरीक धाडले थंय ह्या गांवांनी व्हिडिओ प्रूफ हाडपाक. ह्यो टिचरी जेन्ना त्या गांवांक गेले मडकय गेल्ले थंय आनी गुडी पारोळ्या गेल्ले तेन्ना तांकां कळ्ळें की थंय ते लोकय ना ती कामाय ना आनी कांयच ना. सो वेन दे हॅव रिपोर्टेड बॅक टू द VC दॅट दिस इज द केस तो आतां कितें तरी फॅब्रिकेट करपाक बसला. तो गांवचे लोक तयार करतात तांचे फॉल्स व्हिडिओज शूट करतात आणि ते आता नॅका टीव्ही दाखयतलो. सो म्हजी रिक्वेस्ट आहा तुमकां की हे सगळे तुम्ही प्रॉमिनंटली हाडचे सो दॅट द नॅक टीम इज अवेअर ऑफ द फ्रॉड विच इज गोइंग ऑन इन द युनिव्हर्सिटी. की आमचे गोंयची युनिव्हर्सिटीचे नांव फ्रॉडान कितें तरी रँकिंग मेळ्ळें म्हणून आमकां अशी येना इच्छा ना अशी रँकिंग मेळची म्हणून. तिसरे वन ऑफ द अनदर मेजर क्रायटेरिया इन नॅक रँकिंग इज एलमनाय एक्टिविटी. एक्च्युअली युनिव्हर्सिटी एलमनाय एक्टिविटी कांयच ना. आम्ही विचारले जाल्यार अशें कळटा की गोवा युनिव्हर्सिटी हॅज नो ट्रॅक इवन ऑफ इट्स एलमनाय. तांचे कडेन रिकॉर्डच ना कोण शिकून गेले आनी कोण खंय आसा ते. दिस इज ऑल बिकॉज ऑफ द VC's इनकॉम्पिटन्सी. मेजर क्रायटेरियन इज टीचिंग अँड लर्निंग नॅक रँकिंगा खातीर. आतां टीचिंग अँड रँकिंगाक जेन्ना रँकिंग दिता नॅक तेन्ना एक क्रायटेरियन आसता की प्रत्येक सिलेबस जो आसा ताजे कोर्स आउटकम्स आनी प्रोग्राम आउटकम्स म्हण आसता. तातूंत पयलीं जेन्ना सिलेबस फॉर्म जाता जेन्ना सिलेबस करता युनिव्हर्सिटी तेन्ना हे आउटकम काडपा खातीर डिझायनींग करप आसता ताचे मॅपिंग करप आसता आनी जसो कोर्स चलता तसो तो ट्रॅक करप आसता की बाबा कोर्स कित्या खातीर हे केल्लो डिझायन केल्लो आनी वेदर दॅट हॅज बीन मेट द एम हॅज बीन मेट. हे आमचे गोंयची कॉलेजीस सगळी करतात. The good part is all of Goa's colleges do it, but the university has not done it. आणि आता नॅक टीम येता म्हणून ताणे आता थ्रू हिज डीन्स ऑफ ऑल द डिपार्टमेंट्स ताणे स्टाफ मेंबराक इन्स्ट्रक्शन धाडल्या की तुम्ही आता लास्ट इयरचे हे सगळे फॅब्रिकेट करात एक 4 दिसां बसून आणि ते कितें तरी एक पेपर प्रेझेंट करात सो दॅट आपूण ते नॅक टीव्ही दाखोवपाक शकता. खुबशा फॅकल्टी मेंबरांनी हे करपा ना म्हूण ठरयलां. खूप जाणांनी करपाच ठरयला. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट द नॅक टीम शुड गेट टू नो ऑफ दिस दॅट दिस सॉर्ट ऑफ फ्रॉड इज बीइंग डन इन युनिव्हर्सिटी. मागीर एक ऑनलायन टीचिंग अँड लर्निंग प्रोग्राम आसता विच इज अनदर क्रायटेरिया. ताका डिजिटल टीचिंग अँड लर्निंग अशें म्हणटात. गोवा युनिव्हर्सिटीन लास्ट 8-10 वर्सांत हाचे बद्दल कांयच करूं ना. आणि ताणें आतां रिपोर्टाक क्लेम केला की दृश्टावो म्हणून एक प्रोग्राम आसा तो आपलो म्हणून. दिश्टावो प्रोग्राम तो आपलो म्हणून. एक्च्युअली हो प्रोग्राम तयार केल्लो डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनान एंटायर कॉलेजीसांक घेवन कॉलेजीची फॅकल्टी घेवन हायर एज्युकेशनान प्रोग्राम तयार केल्लो. ताजो आनी गोवा युनिव्हर्सिटी संबंद इतलोच की हो शूट केल्लो गोवा युनिव्हर्सिटी. सो फाल्यां जर एक व्हडले बॉलिवूड प्रोड्युसराक जर पिक्चर म्हज्या घरा कडेन शूट जाले जाल्यार आय कॅन क्लेम दॅट दॅट पिक्चर इज मायन.
अशी हाजी हे लॉजिक हे VCचे. आणि एक व्हेरी सरप्रायझिंग थिंग जे म्हाका आयकून शॉक जालो, श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम आमी जाणा तो न्यूजां आसा फॉर डिफरंट रिजन्स, आणि सगळे जाणा की तो SAGन मारिल्लो. इट इज बीइंग रन अँड मेंटेन्ड बाय SAG. बट द NAC team which comes in will read that Shyama Prasad Mukherjee Stadium is Goa University's property and it's being maintained by Goa University. That is how this VC wants to get a better ranking. आता हे सरकारान हाजेर म्हणजे ऍक्शन घेवचे काय ना हे आमचे CMन ठरवचे. फाटी जाल्ले तशेंच जर केले जाल्यार इन ड्यू कोर्स म्हाका दिसता श्यामा प्रसाद मुखर्जी जे पळय BJP आपली पळय फंक्शन घेता ते ताणें मेनना कडेन परमिशन घेवची पडटलें हाजे मुखार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणटा ते आता नॅका खातीर जे काम चल्लां सबंद लोड गोंयकार फॅकल्टी जे आसा ताणें घेतले. नॉन गोवन फॅकल्टी आमची म्हायती प्रमाणे कांयच करनात, आनी गोंयकार जे आहा ते बावडे आपली युनिव्हर्सिटी बरी रँकिंग मेळची म्हणून फूल प्रयत्न करतात. पूण हो VC तें डिनाय करपाक सोदता आनी क्लेम करपाक सोदता की गोंयकार आसा म्हणून आमची रँकिंग देंवता म्हणून. आमची जेन्ना मिटींग जाली VC बरोबर तेन्ना each meeting used to tell us की I have spent so many years in Goa, I am a true Goan. आता हो कसलो ट्रू गोवन म्हाका खबर ना, पूण आमी गोंयकारांनी सादूर रावपाक गरज आसा की अशे आतां गोंयकार तयार जाल्यात जे आपले पोटा खातीर हांगा आयिल्ले, कोणा तरी हांगा सलाम मारून they have reached positions of influence and power and now they are claiming to be true Goans. So आमी ट्रू गोवान्सांनी खंय वचपाचें? एक साधी एक्झाम्पल म्हणजे कौस्तुभ प्रियोळकर आम्ही नाव घेतले. आता देर इज अ मिथ बीइंग क्रिएटेड, हॅज बीन क्रिएटेड की व्हायस चॅन्सलर जावपाक गोवा युनिव्हर्सिटीचो कोण गोंयकार एलिजिबल ना किंवा ते लेवलाचो कोण ना म्हणून. पूण आता हेच कौस्तुभ प्रियोळकर हू इज अ सिनियर प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी, ही हॅज बीन ऑफर्ड अ पोस्ट एज डायरेक्टर इन अ रिसर्च इन्स्टिट्यूट इन इंदोर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी ऑफ द सेंटर्स. आता वो पोस्ट इज ऑफ द लेवल ऑफ डायरेक्टर ऑफ IIT विथ त्या पोस्टाचो, मच अबाव द VC पोस्ट. जेन्ना भायले लोक आमची गोंयकाराची कदर करतात आणि अशी टायपचे पोस्ट मिस्टर प्रियोळकराक दितात तेन्ना हे असले इनकॉम्पिटंट व्हायस चॅन्सलराक आमी गोंयकारांनी कित्याक सहन करचे? आमची मागणी आहा इमिजिएटली ताका सॅक करचो, सस्पेंड करचो, की जाय ते करचे, पूण ही शुड बी रिमूव्ड फ्रॉम दॅट पोझिशन so that he does not have any more liberty to meddle with Goa students' futures. Most shocking आणि एक गजाल is Frolic म्हणून एक ऑफिशियल GOची इव्हेंट आशिल्ले which was approved by the vice chancellor. ते इव्हेंटा भितर एक आयटम आशिल्लो 3rd degree. आता थंय जे कितें घडलें ते सांगपाक सुद्धा म्हणजे आय थिंक इट इज म्हणजे हाजेर प्रेस कॉन्फरन्स सांगप सुद्धा म्हणल्यार म्हाका वायट दिसता. पूण वॉट एवर इन्फॉर्मेशन वी हॅव रिसिव्ड इज मेल स्टुडंट्स वेर फोर्स्ड, हांव वाचता मुद्दम कित्याक सामकें लिटरली सांगपाक सोदता हांव, मेल स्टुडंट्स वेर फोर्स्ड टू परेड इन देयर अंडरवेअर ऑन स्टेज विथ गर्ल स्टुडंट्स इन द ऑडियन्स who are not allowed to leave and compelled to watch. आता रॅगिंग काय सेक्शुअल हॅरेसमेंट काय कितें म्हाका खबर ना. The boys were even forced to walk from the university to Kakra beach in their underwear. One boy was forced to put something into his underwear and another boy was told to remove it and eat it. This is what information we have received. तातूंतलो एक भुरगो मातसो अनइजी आशिल्लो ह्या सगळ्या खातीर. One of the so-called judges the eventacho, he walked up on stage, lowered his underwear and made some suggestive sexual movements. आता कितें एक्चुअली खबर ना. आता हे सगळे चलता आसतना चलयो आशिल्लो ऑडियन्स आनी तातूंतल्यो त्या चलयाचे पेरंटांनी आमकां फोन करून सांगला हें अशें जालां आनी त्या चलयांनी ऑथॉरिटीजाक कंप्लेन केली युनिव्हर्सिटीची. आमचे म्हायती प्रमाणे इन्क्वायरी चालू आसा काय कितें आहा तें खबर ना. But the worst part is Mr. Harilal Menon, the Vice Chancellor, is trying his best to hush up the matter. आता सरकारान हे पर्टिक्युलर हे इंटरनल इन्क्वायरीचेर रावचे न्ही, हाजेर इमिजिएटली हाय लेवल इन्क्वायरी
हे करची, इन्स्टिट्यूट करची. And if Vice Chancellor, if as they have said, is trying to hush up the matter, I think first action should be taken on the Vice Chancellor. And he should be made an example की असले टाईपच्या गोष्टी जर युनिव्हर्सिटी चलपा लागल्यो, तुम्ही फटिंगपण करता, तुम्ही फ्रॉड करता आणि तुम्ही सेक्शुअल हॅरेसमेंट आणि रॅगिंग अलाव करता. इज दिस व्हॉट द गोवा युनिव्हर्सिटी वॉज मेंट फॉर? आणि इंटरव्यू दिवपाची, असली इंटरव्यू दिवपाचे जस्ट बिफोर द नॅक टीम कम्स इन. हांव म्हणटा की हे नॅक टीमी खरी गजाली कितें चल्ल्या पळय त्या नॅक टीमीन तांकां कळपाक जाय. आणि हे त्या खातीर हांव रिक्वेस्ट करता तुमकां टू गिव प्रॉमिनन्स टू दिस पीस ऑफ न्यूज, बिकॉज द नॅक टीम शुड नो वॉट इज हॅपनिंग इन युनिव्हर्सिटी. सो युनिव्हर्सिटी जो व्हाईस चान्सलर क्लेम करता की आपल्या लागून युनिव्हर्सिटी पुन्हा क्लेम करतो, आय हॅव ब्रॉट दिस युनिव्हर्सिटी टू दिस लेवल, दिस लेवल, दिस लेवल. आमचे क्लियर कट म्हणणे की हो व्हाईस चान्सलर एज सान गोवा युनिव्हर्सिटी सकल 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 वचत आसा. आणि ताका आनी 2 वर्सां आमच्या माहिती प्रमाणे उरला ती 27 सुमार म्हाका दिसता रिटायर जाता केन्ना तरी. सो आनी जर 2 वर्सांनी कंटिन्यू केलं जाय जाल्यार फोंडा घातले शिवाय ही युनिव्हर्सिटी आणि गोंयांक हो व्हाईस चान्सलर रावपाचो ना. गव्हर्नमेंट नीड्स टू एक्ट अँड एक्ट इमिजिएटली ऑन दिस. I remember once the chief minister had reprimanded the vice chancellor at a convocation ceremony, most probably. Convocation ceremony asli. But mere reprimanding him in front of the public will not suffice. तुम्ही ताका आजूत दिवपाचे दिले, डोस दिवपाचो दिलो. वो डोस घेऊन जर बरो जर जायत जाल्यार ताका हेजा खर डोस दिवपाची गरज आसा. आणि ते काम गोंय सरकाराचे आमची न्ही. आम्ही काहीच करपाक शकना. तुम्ही जर मॅक्झिमम आम्ही आनी एक घेराव घालतले युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलराक, तो आमचे नाव बदनाम करतो म्हणून युनिव्हर्सिटीचे. बट द गोवा गव्हर्नमेंट हेडेड बाय चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत, हु इज ऑल्सो होल्डिंग एज्युकेशन पोर्टफोलिओ, नीड्स टू इंटरव्हीन इमिजिएटली. आणि ह्या व्हाईस चान्सलराक जाता तितल्या बेगीन ताज्या पदावेल्यान निकळावचो, ताका काडचो थंयच्यान, युनिव्हर्सिटीची पद परती आपल्या जाग्याचेर येतली जाल्यार ही आमची आयच्या दिसाची मागणी आसा. ते थर्ड डिग्रीचे तुम्ही सांगलो पळय तेजेर इवन टिचरीन भुरग्यांक मारत जाल्यार सस्पेंड करता टिचरीन. तर हे थर्ड डिग्री इतले हे जाल्यार कित्याक आमी प्रश्न तोच विचारता न्ही. आमी प्रश्न हो विचारता की आमची म्हायती प्रमाणे ते इव्हंटा इवन टीचर बी हजर आशिल्ले, स्टुडंट्स आशिल्ले, चलयांनी कंप्लेन केल्या. तरी आसतना हो व्हाईस चान्सलर इज डेस्परेट टू हश इट अप. आय डोंट नो वाय, कोणाली इन्व्हॉल्वमेंट आसा म्हणून कितें आहा तें ताणें सांगचें. पूण हें सगळें चालू आसतना सरकार कशें उबी रावता? सरकारान हातूंत इन्क्वायरी अपॉयंट करून हाय लेवल कितें चल्लां बाबा युनिव्हर्सिटींत हें पयलीं सोदून काडपा आनी गोंयच्या लोकांक सांगपा जाय खरें कितें तें. तो थंय बसून बंडल बारीत आसता, तो फट उलयत आसता, तें आयकुपाचें गोंयच्या लोकांनी. त्या सरकारान खरें कितें आसता सोदून काडून सांगपाचें गोंयच्या लोकांक. पण ते चान्सलराक वयता न्हू ते एप्रूव करपाक, ते कितें प्रोग्राम आसता ते गव्हर्नराक, ते हांव गव्हर्नर एप्रूव. आमचो सरकार गोंयकाराचो म्हणटा तो गोवा गव्हर्नमेंट. आतां कोण रे भायले स्टेटीन येतात, 2 जाण एका स्टेटींतले चान्सलर व्हाईस चान्सलर 2 जाण एका स्टेटींतले, हे कशें आमचें सरकार पोचोवन घेता गोंयकाराचेर हें म्हाका खबर ना. कित्याक हो स्वताक गोंयकार म्हणटा. अशे खूब जाण आसतले स्वता गोंयकार म्हणटी जे फक्त पोटा खातीर हांगा आयिल्ले आनी हांगा ते हाजी हाजी करून वयर सरल्यात. आनी आतां आमकां गोंयकाराक सांगतात की कितें कशें चलपाचें आनी कशें मिसमॅनेज करप हें सांगतले आमकां. तुमी गव्हर्नराक बी हें करतले, लेटर करतले? आमकां हें काल कळ्ळां. आमी त्या खातीर इमिजिएटली प्रेस कॉन्फरन्स घेतले. कित्याक दीस इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे गोंयचे आमचे सगळे भुरगीं जे आसा, फुडली पिळगी जी आसा, तांचे खातीर युनिव्हर्सिटी सांबाळून दवरपाचें प्रत्येक गोंयकाराचें काम कर्तव्य. ताचे खातीर आमी हाजे मुखार हाजेर जर हे प्रेस कॉन्फरन्सा मागीर जर सीएमान इमिजिएट एक्शन घेतली ना, जशी कोर्ट सुवोमोटो घेता एक्शन, तर सीएमान सॉर्ट ऑफ सुवोमोटो घेवपा जाय एक्शन एज एज्युकेशन मिनिस्टर. ताणें जर घेतली ना जाल्यार आमी गोंयकार गोंयचे लोकांक आनी सांगपाची गरज ना वेळी कितें. तुम्ही जे फोनिक इव्हेंट घेतला म्हणटात ते केन्ना घेतला आनी तुमचे कडेन कंप्लेंट केन्ना पावली? आमकां फोन आयले पळय, एक 4 दीस पयलीं फोन आयले. पण इव्हेंट केन्ना? ना, इव्हेंट आमकां खबर ना. कित्याक वी डीड नॉट टेक इट सिरियसली. पूण जेन्ना आज हांवें कन्फर्म केलें एक युनिव्हर्सिटी भितर सोर्स सकाळीं त्या बेसिसार तो म्हणल्यार आतां आमी हे करूं शकता कित्याक तेजे एक तर डेट ना
डेट जर असेल तर आम्ही विचारू शकता. ना ना डेट आम्ही ऑलरेडी काढपाक लायल्या डेट. ओके पण फ्रॉलिक म्हणटा ते दॅट इज शुअर, थर्ड डिग्री म्हणटा ते शुअर. बरोबर. पण So, केन्ना घेतला ते ना आता सगळेच इन्व्हेस्टिगेशन आम्ही करपाचे काय जर्नलिस्टाचे कर्तव्य असता थोडं इन्व्हेस्टिगेशन करप. त्याच आधाराचेर तुम्ही आरोप करता हे करता. युनिव्हर्सिटीचे नाव बदनाम जाता. तुमचो इश्यू बरोबर. आमी पण तुम्ही ते अर्धवट माहिती झाली ना तुमच्याकडल्यान. अर्धवट माहिती न्ही, जितली माहिती आमकां मेळ्ळी पळय ती आमी दिल्या. ही माहिती आमच्या पयलीं तुमकां मेळपाची एक्चुअली. आमकां जी माहिती मेळ, आमी हे प्रेस कॉन्फरन्स हो इव्हेंट हे नाशिल्लें, हे मागीर आयलां आमकां लास्ट मिनिट. आमी बाकीची स्टडी केल्या, ती सगळी स्टडी आमी डिटेल करून तुमच्या मुखार दवरल्या. पूण आमचें कर्तव्य की जे इन्फॉर्मेशन आमकां आयलां तेही आमी तुमकां सांगप कर्तव्य आमचें. ते अर्धवट काय कितें काय ते हे आमचे कोताक ते जेन्युइन इन्फॉर्मेशन. पण तुमकां जे आता सांगल्या का अशें असू शकता की त्याच्यातल्या युनिव्हर्सिटीचे मागीर नाव घाल जावं शकता. आम्ही सुद्धा एक टेंटेटिव्ह माहिती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही दिवपाक काय हरकत ना. नाही नाही, आमचे कडेन जी माहिती आसा ती आमी दिल्या. एक्झॅक्ट डेट बीट हांव काडटा, आमी काडटलेच. आनी तातूंत डेट आसतली, सगळें आसतलेच. इवन म्हाका दिसता इंटरनॅटार गेले जाल्यार फ्रॉलिक केन्ना जालें आनी थर्ड डिग्री केन्ना जालें तें सुद्दां मेळटलें. पूण आमकां तो सुद्दां टायम मेळूना व्हेरी फ्रँकली. बट वी थॉट इट वॉज इम्पॉर्टंट. अँड इफ इट इज रॉंग लेट देम डिनाय इट. This has I have talked to people in the university who have not denied it. Who said that this has happened. परत तुम्ही युनिव्हर्सिटीन कितें हे करताले घेराव किंवा ना ना पळय आमी प्रेझेंटली आयची तारखेक वी एक्सपेक्ट द चीफ मिनिस्टर टू इंटरवीन इन दीस. समजा जर आमकां खबर आसा गव्हर्मेंटाक हे फ्रॉलिका कितें जालां ते गव्हर्मेंट लेवलाचेर खबर आसा. वी नो दॅट गव्हर्मेंट लेवलाचेर खबर आसा किती तरी इन्क्वायरी सुरू जाला. बट तो इन्क्वायरी सुद्दां सुरू जाल्या, तो खबर आहा. पूण ती खंय पावल्या ती कोणाक खबर ना. आणि तो व्हायस चान्सलर ती भितर भितर दाखपा सोदता हेय बी आमकां गणीत खबर आहा भितरल्या युनिव्हर्सिटींतले. विधानसभे विशय काडटाले आमचे डेफिनेटली हे सगळे विषय रिगार्डिंग दीस टीम जी येता नाकाची ते सुद्धा आसतले आमच्या विधानसभे भितर. बिकॉज अल्टिमेटली वी आर आमचो आमदारच पयले म्हाका दिसता गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट कावन्सिलाचो चेअरमॅन आशिल्लो आमचो आमदार आसतो. आणि ही युनिव्हर्सिटी जावची म्हणून आमचे भितरले गोवा फॉरवर्ड पार्टीचे कितलेच ऑफिस बेअरर त्यांना मार खाला पुलिसेचो आणि जेलीन गेला फॉर द ही फॉर्म जावची म्हणून युनिव्हर्सिटी. सो इट इज अवर बाउंडन ड्युटी दॅट की युनिव्हर्सिटी रिलेटेड कितेंय जर असलें वायट जाल्यार ताका आवाज काडपाचो आणि लोकां मुखार म्हणपाचें. सो वी एक्सपेक्ट चीफ मिनिस्टर की आता आमच्या ज्या पत्रकार परिशदेंतल्यान तुमच्या माध्यमांतल्यान जे ताजे मार्या पावतले दे हॅव टू एक्ट. सी भारतीय जनता पार्टी ही सदांच संस्कृती आणि हे ताजी गजाली करता. आय डोंट थिंक हे कितें म्हणटा थर्ड डिग्री खंयच्याच परिस्थिती भितर त्या संस्कृती भितर ज्या संस्कृतीचेर पायीक आसा भारतीय जनता पार्टी तातूंत भितर हे अंतर्भूत आसा म्हण तांकां हे पस्त म्हण हे थर्ड डिग्री. सो आय फील दे नीड टू रिएक्ट. दे नीड टू एक्ट इमिजिएटली. प्रशांत बाब आणि एक तुम्ही जो मुद्दो काढलेलो तो श्यामाप्रसाद मुखर्जीचो सो ते खंय डॉक्युमेंटेशन आसा तशें रेडी केला तांच्यांनी. ताणें रिपोर्ट केला. ताणें जो रिपोर्ट केला तातूंत आसा नेका खातीर. तो फाल्यां परवा नव्हेरा 3 दीस ती टीम येतली तांचे कडेन प्रेझेंट जातली.